विद्यार्थी मित्र हो, आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपर अंतर्गत प्रशुल्क म्हणजेच टॅरिफ म्हणजे काय किंवा प्रशुल्क म्हणजे काय याविषयीचं विश्लेषण पाहणार आहोत। आज येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगाने प्रशुल्काचं महत्त्व विशद करत असताना व्यापार हा दोन प्रकारचा असतो, मुक्त व्यापार आणि व्यापार निर्बंध म्हणजेच व्यापारावर असलेले निर्बंध। मुक्त व्यापार आणि व्यापार निर्बंध यामध्ये व्यापार निर्बंधाचा संबंध, व्यापारावर जो निर्बंध आकारला जातो तो प्रशुल्काच्या साह्याने व्यापारावर निर्बंध आकारले जातात आणि म्हणून व्यापार निर्बंध याची संकल्पना या अनुषंगाने येथे आपल्याला पाहणे उचित ठरते। आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दोन बाजू या ठिकाणी प्रामुख्याने आहेत। आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना दोन बाजूचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो। त्यातली पहिली बाजू म्हणजे आयात बाजू आणि दुसरी निर्यातीची बाजू। सरकारकडून आयात व्यापार आणि निर्यात व्यापारावर निर्बंध लादले जातात। सरकारकडून आयात व्यापार आणि निर्यात व्यापारावर निर्बंध लादले जातात आणि हे निर्बंध लादले जाणाऱ्या बंधनांनाच निर्यात व्यापारावर घातले जाणारे जे बंधन आहे या बंधनांनाच व्यापार निर्बंध असे म्हणतात। म्हणजे सरकारकडून आयात व्यापार आणि निर्यात व्यापार यावर घातले गेलेले जे निर्बंध आहेत, बंधनं आहेत, त्यालाच व्यापार निर्बंध असे म्हटले जाते। प्रशुल्काचं स्वरूप व्यापार निर्बंधाशी संबंधित आहे आणि म्हणून प्रशुल्क स्वरूपाचे व्यापार निर्बंध, प्रशुल्क स्वरूपाचे व्यापार निर्बंध कशाला म्हणतात तर या अनुषंगाने आपण अभ्यास करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्या देशामध्ये कोणत्या स्थितीत कोणत्या प्रकारचे व्यापार, कोणत्या देशामध्ये आणि कोणत्या स्थितीत या ठिकाणी कोणत्या प्रकारचे व्यापार निर्बंध लादले जातात हे आपण त्या देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवरून ठरवत असतो आणि म्हणून राजकीय, आर्थिक आणि सामाजिक त्या देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती या परिस्थितीवरच हे आयातीवरचे आणि निर्यातीवरचे निर्बंध निश्चित होत असतात आणि त्या अनुषंगाने प्रशुल्काची आकारणी केली जाते। प्रशुल्काची व्याख्या इथे पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल, एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर म्हणजेच आयातीवर किंवा निर्यातीवर, एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजे प्रशुल्क होय। म्हणजे काय याची व्याख्या, एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर लागू करण्यात आलेला कर म्हणजेच प्रशुल्क होय। म्हणजे एखाद्या वस्तूचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना तो व्यापार दोन प्रकारचा आहे, त्या वस्तूच्या आयातीचा आणि निर्यातीचा। म्हणून या दोन्ही बाजूचा विचार करत असताना एखाद्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर लादण्यात आलेले जे कर असतील ते आयातीवरती असतील किंवा त्या वस्तूच्या निर्यातीवरील असतील त्यांना प्रशुल्क या नावाने ओळखले जाते। म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना जेव्हा एखाद्या वस्तूचा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतो तेव्हा त्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर कर आकारणी होते आणि ही कर आकारणी
म्हणजेच प्रशुल्क होय. आता प्रशुल्काचे काही प्रकार या ठिकाणी प्रामुख्याने आहेत आणि ते आपण पाहूया. आयात प्रशुल्क आणि निर्यात प्रशुल्क. आयात म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आणि निर्यात प्रशुल्क म्हणजे एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात शुल्क किंवा आयात प्रशुल्क आणि एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात प्रशुल्क. अशा प्रकारे आयात प्रशुल्क आणि निर्यात प्रशुल्क असे दोन प्रशुल्काचे प्रमुख प्रकार आहेत. जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर लादला जातो, जेव्हा एखाद्या वस्तूच्या व्यापारावर कर आकारला जातो किंवा एखाद्या वस्तूची आयात करायची तर त्या वस्तूच्या आयातीवर कर लादला जातो. म्हणजे इथं काय, जेव्हा एखाद्या वस्तूच्या आयातीवर कर आकारला जातो तेव्हा त्या कराला आयात प्रशुल्क असे म्हणतात. तेव्हा त्या प्रशुल्काला किंवा कराला आयात प्रशुल्क या नावाने ओळखलं जातं. म्हणजे काय, इथं असं आहे की एखाद्या वस्तूचा जेव्हा आपण व्यापार करतो आणि व्यापार करताना ती वस्तू आपण परदेशातून आयात करतो, म्हणून जेव्हा एखादी वस्तू आपण परदेशातून आयात करत असतो तेव्हा त्या वस्तूवर प्रशुल्क आकारला जातो आणि हा प्रशुल्क आयात प्रशुल्क म्हणून ओळखला जातो. तर अशा या आयात प्रशुल्काचं आंशिक संतुलन कसं होतं तेही आपल्याला पाहता येईल. एखाद्या आयात वस्तूच्या उदाहरणार्थ एखाद्या आयात वस्तूच्या एका एककाची किंमत समजा क आहे. एखादी आयात वस्तू आपण घेतो, आयात करणारी वस्तू आहे, त्या आयात वस्तूच्या एका एककाची किंमत क आहे. किंमत क असताना त्यावर P1 इतका प्रशुल्क आकारला. किंमत क आहे त्यावर P1 इतका प्रशुल्क आकारला तर त्या वस्तूची किंमत मग किती होईल? प्रशुल्कासह त्या आयात वस्तूची किंमत क अधिक P1 इतकी असेल. आणि अशा प्रकारे प्रशुल्क आकारणीमुळे वस्तूची किंमत वाढत जाते. वस्तूची किमतीमध्ये तात्काळ वाढ होते. का होते? कारण वस्तूच्या किमतीमध्ये प्रशुल्क ॲड केला जातो आणि त्यामुळं मूळ किंमत त्या वस्तूची अधिक प्रशुल्काची रक्कम मिळून त्या वस्तूची किंमत वाढते आणि ती तात्काळ वाढली जाते. प्रशुल्क आकारणी झाली की त्याची किंमत तात्काळ वाढते. आणि हा प्रशुल्क आकारणीचा निर्णय मात्र कोण घेतं तर हा शासनाचा निर्णय असतो. सरकार या प्रशुल्क आकारणीचा निर्णय घेते आणि प्रत्येक नगामागे उदाहरणात सांगितल्याप्रमाणे मिळणारा P1 इतका महसूल, आता वर सांगितल्याप्रमाणे उदाहरणात क अधिक P1 त्यामधला P1 हा प्रशुल्क या ठिकाणी महसूल म्हणून P1 इतका महसूल म्हणून सरकारच्या उत्पन्नाचा भाग होतो. म्हणजे सरकारच्या उत्पन्नामध्ये तो समाविष्ट होतो. परंतु प्रशुल्काची ही जी पातळी आहे ही विशिष्ट मर्यादेपर्यंतच वाढवणं योग्य असते. कारण ती विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर वाढली गेली तर मात्र त्या ठिकाणी त्या वस्तूची होणारी जी आयात आहे ही पूर्णतः बंद होते. विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर प्रशुल्क आकारणी केली म्हणजे कर लादला तर मात्र त्या ठिकाणी त्या वस्तूची आयात पूर्णतः बंद होते. आणि म्हणून यालाच आपण प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी असे म्हणतो. एखाद्या वस्तूची किमतीला असलेली मागणी लवचिक जर असेल तर अशा वेळेस प्रशुल्काच्या मर्यादेच्या
च्या पलीकडे जर प्रशुल्क वाढला तर आयात पूर्णपणे बंद होते. म्हणजे आयात पूर्णपणे बंद होण्यामागचं कारण प्रशुल्काची मर्यादा ओलांडणे हे होतं आणि त्या वस्तूची मागणीची किंमत लवचिकता असेल, त्या वस्तूची मागणी किमतीला लवचिक असेल, अशा वस्तूच्या बाबतीमध्ये जर विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रशुल्क आकारणी केली तर मात्र त्या वस्तूची आयात पूर्णतः बंद होते आणि यालाच आपण प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी या नावाने संबोधतो. प्रशुल्काचे प्रतिबंधात्मक पातळी म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता या ठिकाणी प्रशुल्काचे प्रकार पाहणार आहोत. प्रशुल्काचे 2 प्रकार आहेत. ते एक म्हणजे साधारण किंवा सर्वसाधारण प्रशुल्क आणि 2 प्रतिबंधात्मक प्रशुल्क. सर्वसाधारण प्रशुल्क कशाला म्हणायचं? हे सर्वसाधारण प्रशुल्कामध्ये प्रशुल्काची मागणी किंवा प्रशुल्काची पातळी, मागणी म्हणण्यापेक्षा आपण प्रशुल्काची जी पातळी असते ती अशी पातळी की ज्यामुळे विशिष्ट वस्तूची आयात कमी होते. प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे विशिष्ट वस्तूची आयात कमी होते परंतु ती पूर्णतः बंद होत नाही. म्हणजे इथं काय, सर्वसाधारण प्रशुल्कामध्ये प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे त्या वस्तूची आयात कमी होते, त्या विशिष्ट वस्तूची आयात कमी होते परंतु आयात पूर्णतः बंद होत नाही. सरकारला आयात वस्तूच्या प्रत्येक नगामागे, सरकारला आयात होणाऱ्या जी वस्तू आहे त्या आयात वस्तूच्या प्रत्येक नगामागे प्रशुल्काच्या रूपाने किंवा प्रशुल्काच्या रकमे एवढा महसूल मिळत राहतो. प्रशुल्काच्या रकमे एवढा महसूल मिळत राहतो. वरील उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे प1 इतका महसूल त्यांना मिळत राहतो. याला आपण सर्वसाधारण प्रशुल्क असे म्हणत असतो. परंतु प्रतिबंधात्मक प्रशुल्क कशाला म्हणायचं तर प्रॉहिबिटिव्ह टॅरिफ. सर्वसाधारण प्रशुल्क म्हणजे जनरल टॅरिफ आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क म्हणजे प्रॉहिबिटिव्ह टॅरिफ. आता प्रतिबंधात्मक प्रशुल्कामध्ये काय आहे की प्रशुल्काची पातळी अशी असते, म्हणजे प्रशुल्काची अशी पातळी की ज्यामुळे त्या विशिष्ट वस्तूची आयात पूर्णतः बंद होते. म्हणजे प्रशुल्काची अशी पातळी की ज्या पातळीला त्या विशिष्ट वस्तूची आयात पूर्णतः बंद होते. म्हणजेच सरकारला ज्या वेळेस आयात पूर्णतः बंद होते तेव्हा महसूल मिळत नाही. मागणी आणि पुरवठा या 2 वक्राच्या छेदन बिंदूमध्ये आकृतीच्या साहाय्याने बोलत असताना मागणी वक्र आणि पुरवठा वक्र, तर या 2 वक्रांच्या छेदन बिंदूला अनुलक्षून असलेली पातळी प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी असते. म्हणजेच प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी कुठं निश्चित होते? मागणी आणि पुरवठा वक्राच्या छेदन बिंदूला. मागणी आणि पुरवठा वक्राच्या छेदन बिंदूला या ठिकाणी प्रशुल्काची पातळी ही प्रशुल्काची प्रतिबंधात्मक पातळी निश्चित होत असते. आणि अशा प्रकारे थोडक्यात प्रतिबंधात्मक पातळी किंवा प्रतिबंधात्मक प्रशुल्क त्यालाच म्हणायचं की ज्या प्रशुल्क पातळीमुळे त्या विशिष्ट वस्तूची आयात पूर्णपणे बंद होते, त्याच पातळीला प्रशुल्काची
प्रतिबंधात्मक पातळी असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन्ही मुद्दे पाहिलेले आहेत आणि ते म्हणजे प्रशुल्क याचे प्रकार. सुरुवातीला प्रशुल्क म्हणजे काय, त्यानंतर प्रशुल्काचे सर्वसाधारण प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क, त्या अगोदर आयात प्रशुल्क आणि निर्यात प्रशुल्क. त्यामध्ये आयात प्रशुल्क पाहत असताना आपण सर्वसाधारण प्रशुल्क आणि प्रतिबंधात्मक प्रशुल्क याचा या ठिकाणी अभ्यास केलेला दिसून येतो. आणि म्हणून इथे आपण मला वाटतं आजचं हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण करूयात. आपल्या जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याची